भरताटावरती आपल्याला उठवलं तिथं फिरून सुद्धा जायचं नाही. कारण की घास खाताना भले आपण पैसे दिले नसतात, परंतु ताटावरचा अपमान झालेला सण उभ्या आयुष्यात करू शकत नाही. ह्यासाठी तिथं लाद देईल तिथं चुकून सुद्धा पाया पडायचं नाही आणि आपल्या रस्त्यानं आपण चालायला शिकायचं. तरी बघा मंडळी, बघा मी आता मस्तपैकी झालो आणि बघा जेवा लागलोय. आणि जेवा लागलोय आपलं बघा जेवण म्हणजे काय नाही, चपाती आहे ते बरं का टोपल्यामध्ये पूर्णपणे चपाती आहे त्या एक 20 चपाती असेल, 20 चपाती आहे. आणि बघा इकडं बटाटा आहे, लाईट नाही, लाईट गेली इकडं. बघा हे बटाटे, हे बटाटे आहे आणि ही जेवणाचा साराज. आणि इकडं बघा इथं बघा खायला पूर्णपणे बघा इथं लाडूचा बॉक्स आहे, लाडूचा बॉक्स. आपण उपयोगी आपली गोष्ट आपण केलेली आपल्याला उपयोगी येते. आणि खायचं आहे तर स्वतः कमवा आणि स्वतः खावा. दुसऱ्याच्या हातापाय आपण पडायला नको आणि काहीच नको. बिस्किट पुढे, बिस्किट पुढे बघा इकडं बघा. हे कुणी आणलंय तर मी आणलंय. घमंड कुठल्या गोष्टीचा जरी दिलं म्हणून हाणून मारून काय ती काय माघारी घेऊन जाणार आहे. आपली भाकर आपण खावा. ज्यानं आणलंय आणि ज्यानं नाही पण आणलं काय उपयोग नाही. बघा संध्याकाळचे आता किती वाजले, त्या 5:15 झालेत आणि मी आता जेवायला लागलो. ही माझा मोबाईल नाही, ही जे मोबाईल आहे ती जुना मोबाईल आहे. एक जणाचा आहे ती शेजारचा. चार्जिंग लावायला तर लाईटीचा जापाना झाला आहे, लाईट नाही. ती दिला म्हणली 1 मिनिटं लावा. त्यांच्या तिकडचं त्या डांबावरचं कलेक्शन तुटले, जापाना झालं आहे. पावसाचं मग इसकात वाऱ्या कावलं झालं आहे. आणि बघा मी जेवायला लागलो. जेवायला पूर्णपणे बघा आता तर पाणी जारचं मग मी काय साध असलं घागरीत आहे ती वॉटर सप्लायचं पाणी आहे. आणि बघा ह्यात जारमध्ये पाणी आहे की मी ही जारमधलंच पाणी पितोय. आणि जारमधलं पाणी पितोय का तर आपल्याला सवय लागली म्हणून आता आपल्याला ती पूर्णच करावं लागणार आहे. आणि पाणी जे आहे ते आपण काही कमवू शकत नाही पाण्याला. जेवण आपण कमवू दोन्ही आयुष्यात जेवताना पाणीच नाही तर काय उपयोग त्याचा? काय उपयोग सांगा. बघा मी फ्रेश झालो आता आणि नाही तेव्हा हे करतो मी. आणि तुम्हाला सांगतो मी कशी सिस्टीम आहे. आणि ते भले कोणाला काय बोलायची मला बोलू द्या, काय कोणाला कमेंट करायची मला करू द्या. कारण की मी काय वाईट केलं मी वाईट सांगितलंय, सांगायचा प्रयत्न केला एवढी फुलं आहे ती म्हणून. एवढी फुल तुम्हाला दावली नव्हती. ही फुलं आहे ती म्हणून काय फुलं अशी झाली का एक 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 फुल तोडावं लागलं तेव्हा पिशवी भरली. तसं उभ्यामधला आयुष्यातला घास स्वतःच्या हातानं खायला शिका. कोण चालणार नाही. कसं असेल तसं व्हा. उभ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत मी कोणालाच म्हणत नाही मला घास भरवा. स्वतःच्या हातानं खायचं, स्वतःचा घास स्वतःच्या घरची उपयोग घेते. बघा बटाटे चांगले झाले मस्तपैकी पूर्णपणे. आणि या जेवायला तुमची वाट पाहते. पुन्हा म्हणणं का सांगितलं नाही. आता मी गावाकडे आलो माझ्या घरी आणि मी जेवा लागले. बघा जेवा या जेवण चपाती हे आणली आजीन चपाती ही चपाती. तुम्ही म्हणता खोटं बोलतोय असं दुमललेलं तशा यायच्या लगेच चपाती ओळखू येते तुम्हाला. आणि ही घरच्या चपाती टोपल्यातल्या पहिल्याच बटाटे केले चुलीवरचं जेवण 1 नंबर लागतंय. कुणाला मला नको. एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. जिथं आपला अपमान आहे तिथं चुकून सुधी जमणार आणि का सुधी खाऊ नका. जिथं भरता ठेवणं आपल्या हातानं उठवलं तिथं पुरा बोलवलं तर सोन्याची 50 तोळ्याची अंगठी घ्यास तू म्हणजे चुकून पण जाऊ नका. बरं ते अंगठी आपलं सोनं होणार पण माणसाचा आबरू आपला अपमान झालेला श्वासाचं कोण आपलं श्वासलो मग तिथं कशाला जायचं पुढं तोंड वर करून आपणच चुकायचं नाही ना. आपल्या हाही खायला शिका. शेळी भाकरीनं काढून कालचं जरी असलं इतकं तर खावा. इकडे तर खाल्लं म्हणून भले मरू दे आपण पण दुसऱ्यापाशी हात पसरायला जाऊ नका. जे लाईटीचा फोकस आहे ना उजेड पडू शकतोय मंड्यावरती तिथे पण पुढची प्रोसेस काय तर असलं. त्यामुळं प्रोसेस आहे ह्या बघण्यात काही उपयोग नाही.
आपला घास स्वतःच्या हाताने केलेला. आणि मी कोणाला आजपर्यंत म्हणलं नाही स्वतः कमवलं, स्वतः खाल्लं, स्वतः करतो स्वयंपाक आणि मी खाणार कधीही. कारण की आपली गोष्ट आपल्या हाताने दिलेली काही मोठी गेली. दुसऱ्याच्या आधारात राहिल्यानंतर दुसरा जवळ बसला आणि इथं ताटामध्ये एक चपाती, वांग, लोणचं, बटाटं, इकडं चपात्या, इकडं शेंगदाण्या पोळ्या दिल्या म्हणून ही म्हणतो इकडं बसलाय आणि धर खाई घ्यायचं आहे तुला अजून. परंतु त्याचं हाताने दिलेलं त्याचं राहिलं ना, त्यानं दिलेलं त्या गोष्टीत राहिलं ना. आणि आपण खाल्लेली गोष्ट आपल्याला उपयोगीची ना. आणि आपला हात केलेला आपण पोट भरून खाऊ शकतो आणि नाही. आणि दुसरा जवळ बसलेला ती 100ला म्हणणार घ्यायचं. पण त्याचा हक्क झाला. तसं उभ्या आयुष्यामध्ये स्वतः कमावा. माझ्या काळजामधले भावानो, कमावा म्हणून नाही चालत, स्वतः असेल तसलं खावा आणि त्यातच आनंद राहील शिका. जसं का आम्ही खातो का बटाटे हे, का तर मी ह्याच्यातच आनंद आहे. आनंद आणि मेहनत. आणि एवढा इकडं कुठे गेलं ते लावलं. आता मी आणले तर ही 100 रुपये डबा आहे. किती? 100 रुपये. ती 100 रुपयाला एक लाडू आपण खाताना, मी तुम्हाला सांगतो, एक लाडू खाताना जवळच अर्धा देत होतं. आणि आणखी पुन्हा ज्याला आपण ते पशी मग खायचा प्रयत्न केला, ती जवळ असलं त्याला अर्धा नको एक घेऊन द्यावं लागतोय. त्यापेक्षा आपण ना चोरून खावा, पण कुणाला लावून खाऊ नका. कारण की पंचपक्वान त्यानं खाल्लं म्हणून भले आपल्याला पंचपक्वान काय ती देणार नाही. आणि मी हायतच खातोय जेवण. आणि जेवण काय मी हायतच खाणार आहे. आता ह्याकडं पाणी आहे आणि माझं किती आहे साधं बोळ जेवण, गावरान पद्धतीनं असेल तसं असेल. आणि कुठं इकडं गॅस आणि कसं केलं आहे अंधार बुडू घरातनं, इकडं माळवं थोडंफार आहे का तर असेल तसं आपलं असेल तसं उपयोग येते हातानं केलेलं. आणि पंचपक्वानचं काय हो, त्याचा हक्कच झाला. म्हणून उभ्या जिंदगीमध्ये दुसऱ्याचा हक्क होण्यापेक्षा स्वतःच्या जिमतीवरती आणि हिमतीवरती कमवून खायला शिका. दुसऱ्याच्या आदरात राहिल्यानंतर ते दुसऱ्याच्या आदरात आपण कायम राहतोय ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या. आणि पाण्याचा एक घुट पिलू आपण, एक घुट पिलू म्हणून आपण वॉटर सप्लाय प्या किंवा इथं पुढं पाणी पावसाचं पडलेलं प्या. का तर पिलं काय आणि नाही पिलं काय. कारण की आपण पैसे देऊन जरमधलं पाणी आणलं 20 रुपये आणि गारगीटलं किती 10 रुपये. 10 रुपयाचं पाणी आणि 20 रुपयाचं पाणी फरक आहे. परंतु आपणच पैसे नाही केलं आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन ती पण देईल, परंतु काय सारखं देऊ शकत नाही. एकदा दिलं आणि नाही दिलं काय ह्याचा विश्वास नाही. ते स्वतःचा हिमतीवरती पैसे खर्च केलेला स्वतःच्या आनंदानं अश्रू खाता येतात. परंतु पुसलेला घास ती दुसऱ्याच्या हातानं काही उपयोग नाही. आणि हे कधीही खरं आहे. धन्यवाद. स्वतः बदलायला शिका, पण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. असेल तसं जगायला शिका. धन्यवाद.